नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवाराज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आता आपण होतो परभणीमध्ये आणि परभणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदाची देखील निवड झाली आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे आणि गटनेतेपदी ज्यांची निवड झाली ते देखील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत भाऊ, आज निवड झाली, एकंदरीत आपली काय भावना आहेत, काय वाटतं? परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे सर्वप्रथम मी आभार मानतो. जिल्ह्यात सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदार बांधवाचे आभार मानतो. देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब आणि माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर, सीतारामजी गंधाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी सर्वसामान्य माणसाला विकासाचे आवड असलेले एक विकास पुरुष म्हणून ज्यांची जिल्ह्यात ओळख आहे असे झरी जिल्हा परिषद सर्कलचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिलीपरावजी देशमुख यांची निवड एकमताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो, जे मागच्या 15 वर्षात जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास झाला नाही ते पुढच्या 5 वर्षात नक्कीच जिल्ह्याच्या पालकमंत्री, जिल्ह्याचे नेते असतील आणि आमचे दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही नक्की आपल्याला विकास कामं करून दाखवू. नक्कीच एकंदरीत निवड करत असताना वेगवेगळ्या अडचणी येत असतात, वेगवेगळी नावं देखील समोर येत असतात, परंतु त्या सगळ्यामधून कशी तुम्ही मार्ग कसं करता आणि फायनल कसं निवड करता? भारतीय जनता पार्टी ही तत्त्वानं विचारानं चालणारा पक्ष आहे. इथं पक्षापेक्षा कुणीच मोठं नाही. प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि तृतीय स्वतः. त्यामुळं जो कोणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आदेश दिला, वरिष्ठ नेत्यांनी, आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदेशाचं पालन करतो. भारतीय जनता पार्टीला विकास महत्त्वाचा आहे. सामान्य जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गेल्या पाहिजे आणि एक दिलीपराव देशमुख साहेबांनी जे सरपंच असताना जे विकासाचे कामं केले झरीच्या माध्यमातून, त्याची एक ओळख चांगली या जिल्ह्यामध्ये एक सर्वांना सोबत घेऊन 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं पार्टीनं त्यांच्या नावाचा विचार केला आणि एक सिनियर आहेत, चांगले, सर्वांना सोबत घेऊन नक्की मी आपल्याला अभिमानानं सांगतो एक विकासाचं राजकारण या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर या अगोदर 2017ला भारतीय जनता पार्टीचे फक्त 5 सदस्य होते वाटते. 5हून डायरेक्ट 24वर जी आपली भरारी आहे, झेप आहे, ही झेप कशी होती, काय वाटतं? खरं आहे की भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच एवढं यश मिळालेलं आहे. सर्वसामान्य जनतेने मोदी साहेब असतील, देवाभाऊच्या विकास कामावर विश्वास ठेवला. जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांची काम करण्याची पद्धत आणि माझ्यासारखा एक चळवळीतला जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो, आमचे सर्व पदाधिकारी, हे श्रेय काय एकट्याचं नाही, सर्व आमचे मंडळाध्यक्ष असतील, जिल्ह्याचे महामंत्री असतील, मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी, सर्वच बूथाध्यक्ष, या सर्वांचं श्रेय आहे. सर्वांनी मेहनत घेतली आणि जनतेने बी विकासाला मतदान केलेलं आहे. त्यामुळं जनतेला माहीत आहे की आता परभणी जिल्ह्यामध्ये विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. नक्कीच आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू. पुढचे 5 वर्ष विकासाचं राजकारण करू. जे 35 वर्षात उद्धव ठाकरे गटाचे, शिवसेनेचे खासदार, आमदार असताना या जिल्ह्यात कुठलाच विकास झाला नाही. पुढचे 5 वर्ष आपल्याला विकास पाहायला मिळेल. नक्कीच भाऊ, निवडणूक म्हणजे मतदान झाल्यानंतर आपल्याला लगेच एक हे होती मीडियावर की बाबा एवढ्या जागा येऊ शकतील, जवळपास कुठेतरी ते खरं झाले. काय वाटतं या संदर्भात? आम्हाला आत्मविश्वास होता पक्षाच्या विकासाच्या कामावर, आमच्या सर्वांच्या मेहनतीवर. जनता आम्हाला कौल देईल. मी वारंवार म्हणलं होतं, महानगरपालिकेचा वचका, महानगरपालिकेला जे दिशाभूल करून जे उद्धव सेनेनं मतदान घेतलं, स्वतः पैसे वाटले आणि आमच्यावर जे आरोप केला, त्यांना उत्तर म्हणून मी नेहमी सांगितलं होतं निकालाच्या अगोदर, आम्ही महानगरपालिकेचा वचका जिल्हा परिषदला घेऊ आणि ते घेतला. सर्वसामान्य जनतेनं आशीर्वाद आम्हाला दिला आहे. नक्की आपल्याला विकास करून दाखवू. कशा प्रकारचा विकास होईल? आपल्याला एवढंच सांगतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. जनतेनं आमच्यावर विश्वास टाकला.
आता दिलीपराव देशमुख साहेबासारखा एक गटनेते ज्यांना विकासाची जाण आहे, ज्यांनी सुरुवात गावच्या ग्रामपंचायतपासून केली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदमध्ये आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सभापती जे होतील, युती होईल, महायुती होईल, हे वरिष्ठ नेते ठरतील. पण आपल्याला एवढंच सांगतो, विकासाचं राजकारण या जिल्ह्यात इथून पुढे चालणार, डुप्लिकेट ॲडजस्टमेंटचं राजकारण या जिल्ह्यात इथून पुढे चालणार नाही. आणि विकास काय असतो पुढच्या 5 वर्षामध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की करून दाखवू. नक्कीच काही दिवसापूर्वी चर्चा देखील आहे, परिषद जागा कोणाला तरी मिळेल अशी चर्चा आहे, परंतु कुठेतरी तुमचं देखील नावाला कुठेतरी कंदी लिवरा कंदी मिळतोय काय, असं एकंदर या कसं पाहता आहे? भारतीय जनता पार्टी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत असते. काही लोकांना वाटते की काम करणाऱ्या सुरेश भुमरे आहे, सर्वांना घेऊन चालतो, पक्ष चांगलं काम आहे. नक्की पक्षाने आता मला जिल्हाध्यक्ष केले, पक्ष ठरवीन काय करायचं काय नाही, आम्ही आमचं काम सुरू आहे. पण मी एवढंच आपल्याला सांगतो, 18 पगड जातीच्या माणसाला न्याय देणारा पक्ष, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आणि नक्की सर्वांना माहीत आहे, एक ना एक दिवस सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. आपलं तेवढं काम आहे, ही जनतेला माहीत आहे, पक्षाला माहीत आहे. त्यामुळं चर्चा जरी असली, पक्ष जे निर्णय घेतात ते आम्हाला मान्य आहे. गटनेते पदाची निवड झाली, अध्यक्षपदाची आणि सभापती पदाची कधी निवड होईल? लवकरच एक 2-4 दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल. सध्या कोणकोणती नावं चर्चेमध्ये? सध्या नावं घेऊ भाजपमध्ये या चर्चेला काही अर्थ नसतं. एकदा बसून वरिष्ठ नेते असं असं करायचं, आम्ही तसंच करणार आहे. व नावं म्हणजे तुम्हाला काय आमच्या स्पर्धा लावायची का? तसं काही नाही. लोकांच्या पोटात दुखायले की रोकठोक बोलणारा आहे, कोणाला भेणारा नाही. आणि कामाच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष काय असतो भारतीय जनता पार्टीचा, हे आता कुठंतरी जिल्ह्यातल्या लोकायला, विरोधकाला कळायला लागले. पहिले त्याला वाटत होतं काही लोक भाजपचे आमच्यासोबतच आहेत, आम्ही जिथली भाजप चलित आहोत. पण इथून पुढे आता या जिल्ह्यात बालेकिल्ला हा भारतीय जनता पार्टीचा राहील. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा स्वाभिमानानं राहील. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचं भवितव्य त्यांना धोक्यात दिसायले. मग सुरेश भुमरेवर आरोप करायला काहीच नाही, माझे काय 2 नंबरचे धंदे नाहीत. सर्वांना माहीत आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं आरोप करणाऱ्याला कोण काय आरोप करायले आणि त्याची काय पात्रता आहे ही जिल्ह्यात सगळ्यांना माहीत आहे. एखाद्या वेळेस बोलू त्यांच्यावर, आताच काय बोलायची वेळ नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर मंत्रालय जाणाऱ्या काय कसं वाटतं, काय वाटतंय? नाही, अतिशय आनंद होत आहे. कारण देशात मोदी साहेबांचं, राज्यात फडणवीस साहेबांचं आणि जिल्ह्यात मेघनादिदी पालकमंत्री म्हणून जे विकासाची गंगा आणत आहेत, त्याच्यात कुठंतरी आम्ही पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून हातभार लावू. त्यामुळे अतिशय आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या पक्षाचं गटनेतेपद माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळालं, म्हणून समाधान आहे आम्ही. आणि आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की एक लोकाभिमुख प्रशासन आणि विकासाचं राजकारण इथून पुढं नक्कीच जिल्हा परिषदमध्ये चालू होईल. आणि सामान्य माणसाच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण करण्याचं मी गटनेतेमधून आमच्या सहकार्याच्या माध्यमातून काम करून घेईल, एवढं आपल्याला आश्वासित करतो. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर देशात जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. आपल्याला माहिती होतं का आपल्या गटनेतेपद निवड होणार नाही, काही कल्पना नव्हती. आज सर्व सदस्यांनी ठरवलं आणि एक माझ्यावर विश्वास टाकला मेघनादिदीच्या माध्यमातून, तर तो मी निश्चितच सार्थ करेल. आणि आमच्या सदस्याच्या माध्यमातून आणि होणाऱ्या बॉडीच्या माध्यमातून प्रशासनाकडून मी आग्रह ठेवून सामान्य व्यक्तीचे जे कामाच्या गरजा असतात त्या पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आपली देखील झरीमध्ये चांगली जोरात टक्कर देखील अशी होती, अशी चर्चा देखील होती. एकंदरीत कसं काय वाटतं? काय नाही, लोकांनी जे सर्वसामान्य जनता आहे त्यांनी कामाला प्राधान्य दिलं आणि सामान्य माणसात जे लोकात राहणारा माणूस निवडून दिला. त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्कलमधील सर्व मायबाप जनतेचे आभार मानतो आणि जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानतो की आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांनी निवडून दिलेलं आहे. भविष्यातलं आपलं नियोजन काय असेल? भविष्यातलं माझं एकच अजेंडा माझा असतो, तो म्हणजे विकास. मग कुठल्याही माध्यमातून आणि कुठल्याही प्रेशरखाली काम करून घेऊन विकास करणे हे माझं कर्तव्य राहते. आणि माझं एकच आहे की मी विकासाला प्राधान्य देणारा माणूस. एकंदर घटनेची जबाबदारी देखील असते सगळ्या सदस्यांना सांभाळणं.
बऱ्याच गोष्टी सगळे व्यवस्थित होते. निश्चितच सर्व सदस्य आमचे एकमुखानं एक दिलानं राहतील आणि त्यांच्या सर्व ज्या काही अपेक्षा गटनेत्याकडून असतील त्या मी पूर्ण करेल एवढा मला माझ्यावर विश्वास आहे आणि आमच्या सदस्यावरही विश्वास आहे की ते निश्चितच माझ्या कामावर समाधानी राहतील.